नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। गावावरून जी आळूची पानं आणली होती त्याची मी मस्तपैकी आज वडी लावली। आमच्यासाठी इथे वरण-भाताचा स्वयंपाक केला आणि सासूबाईंचा उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी वरीचे खावणे टाकले। तर संध्याकाळी मुलींचं कन्यापूजन होतं म्हणून नाश्त्यासाठी इथे मस्तपैकी वडेपाव तयार करायला घेतले। तर मिस्टरांनीही मला इथे हेल्प केली, त्यामुळे वडे माझे पटकन रेडी झाले। ऍक्च्युली कन्यापूजनासाठी मला जेवण रेडी करायचं होतं, पण अचानक कन्यापूजनाचा बेट ठरला, त्यामुळे अचानक वडापाव तयार केले। आणि असंही लहान मुलांना जेवणापेक्षा वेगळं काहीतरी खाऊ दिलं की मुलं जास्त खुश होतात। तर त्या देवीच्या स्वरूपामध्ये ते छोट्या छोट्या कन्या घरी आले होते, तर त्यांच्या पहिले मी पाय वगैरे धुतले आणि पूजा वगैरे करून त्यांना वाण दिला। मी सुद्धा जेव्हा लहान होते त्यावेळी अशा कन्या पूजनासाठी सगळ्यांच्या घरी जायला मला खूप मजा यायची, कारण सगळ्यांच्या घरी मस्त असं काही ना काहीतरी खाऊ मिळायचं आणि छान छान असे छोटे छोटे गिफ्ट मिळायचे। तर यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून मला ही माझ्या लहानपणीची आठवण झाली। चला घाई घाईत का होईना पण कन्यापूजन माझा खूप छान असं पार पडलं। तर कन्यापूजन झाल्यानंतर माझी नणंद देवीच्या दर्शनासाठी आले होते, तर त्यांनाही हळदी कुंकू देऊन देवीचं वाण दिलं।